मंगेश चव्हाण जी। अध्यक्ष महोदय, मी अलीकडच्या काळात आपण बऱ्याचशा चोऱ्यांचे प्रकार पाहतो, पण महाराष्ट्रामध्ये एक पांढऱ्या पेशातले काही व्हाईट दरोडेखोर आपण आता अलीकडच्या काळात पाहतोय। खरं तर आपण सगळे विधिमंडळातले सगळे सदस्य हे कायदे मंडळाचे लॉ मेकर्स आहेत, परंतु आपल्यातलेच काही सदस्य जेव्हा लॉ ब्रेकर म्हणून काम करतात आणि कायद्याचा कशा पद्धतीने वापर करून शासनाची दिशाभूल होते, हे एक उदाहरण मला असं वाटतं की महाराष्ट्रातलं एक मोठं उदाहरण ठरणार आहे। मी सर्व पुराव्यानिशी आपल्या समोर इथं मांडतोय। हा प्रश्न आहे मुक्ताईनगर येथील राष्ट्रीय महामार्ग 753 ज्या भूसंपदा आली आहे ती नुसती एक अनियमितता नसून आर्थिक फायद्यासाठी एक ऑर्गनाइज क्राइम, एक सिंडिकेट, एक नेक्सेस तयार झाले। हे तुम्हाला मी सांगतोय की आपण पाहतोय की मोदींच्या काळात हायवे बनतायत, गडकरीजी हायवे डिक्लेअर करतायत, असाच एक हायवे 4 लेनिंग करण्याच्या संदर्भात मुक्ताईनगरचा ठरला 753चा यामध्ये 80.22 हेक्टर संपादित करण्यासाठी शासनाने कलम 3 अन्वय अधिसूचना काढली। ह्या तारखा तुम्ही लक्ष राहू द्या साहेब। 25/1/2022 ला भारत राजपत्र मध्ये ती प्रसिद्ध करण्यात आली। त्यानंतर शासनाने पुढील कारवाई करत मुक्ताईनगर तालुक्यातील 9 गावांचे एकूण 56.80 हेक्टर संपादन करण्यासाठी कलम 3D अन्वय अंतिम भूसंपादन डिक्लेरेशन ऑफ ॲक्विशन ज्याला आपण म्हणतो 13/1/2023 ला भारत राजपत्र हे घोषित करण्यात आलं। अध्यक्ष महोदय, तिथल्या काही लोकांना एक साक्षात्कार झाला की आता इथं हायवे होतोय आणि या हायवेचं राजप्रतिष्ठ आता प्रसिद्ध झालंय आणि इथं आता आपण जमिनी घेतल्या पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात झाडं लावून मोबदला इथून एक उचलला पाहिजे। अगदी कलम 3D ची नोटीस निघाल्यानंतर इथं सगळे सदस्य आहेत, अशी कुठलीही जमीन ज्या दिवशी ती नोटीस निघते द लँड शॉल वेस्ट ॲब्सोल्युटली इन गव्हर्नमेंट, म्हणजे ती शासनाच्या उतार्यावर इतर अधिकाऱ्यात नाव लागल्यानंतर तिच्यावर पूर्णतः शासनाचा अधिकार असतो। अध्यक्ष महोदय, ती नोंद देखील झाली, उतार्यावर नोंद लावण्यात आली की राजपत्रातल्या या अन्वय ती घेतल्यानंतर 13/1/2023 रोजी सदर जमिनीचे मालकी शासनाकडे हस्तांतरण झालं। मूळ मालकाचे सर्व अधिकार संपुष्टात आले। असे असल्यानंतर देखील शासनाकडून मिळणारा भविष्यातला भूसंपादनाचा मोठा मोबदला लुटण्यासाठी आपल्या विधिमंडळातले ज्यांनी 12 खात्याचे मंत्रीपद सांभाळलं आहे, ते विरोधी पक्ष नेते राहिले आहेत, त्यांनी सगळे कायदेच बनवले आहेत, त्याच महाशयांनी हा कायदा मोडला। एकनाथ गोदावरी गणपत खडसे यांनी ती जमीन 14 दिवसांनी 27 ऐकून घ्या, सगळं पुढचं तर ऐका तुम्ही, आता ही स्टोरी अजून तर चालू झाली आहे। त्यांनी 14 दिवसानंतर सातबाऱ्यावर नोंदीवर उल्लेख असताना 14 दिवसांनी म्हणजे 27/1/2023 रोजी अधिसूचित झालेल्या गट क्रमांक 352-2 मधील 1.67 हेक्टर ही जमीन खरेदी केली। सदर व्यवहाराची त्यांनी साहेब मोबदला किती दिला? 15,22,000 रुपये। चेक दाखवलेत, ते अजून चेक वटले का नाही मी त्यात काही जाणार नाही, त्यांचा कदाचित त्यांच्यावर लोकांचा विश्वास असेल, त्यांनी लोकांनी चेकवर खरेदी करून दिले असतील, परंतु 15,22,000 रुपये इथं त्याचा मोबदला दर्शवण्यात आला। त्याची खरेदी करत रजिस्टर डॉक्युमेंट नोंदवण्यात आलं। आणि अध्यक्ष महोदय, सर्वात वाईट काय आहे, सदर जमीन ही 753 विस्तारी करण्यासाठी भूसंपादनात प्रस्तावित आहे असा स्पष्ट लेखी उल्लेख सदरच्या खर्तिकदामध्येच, म्हणजे एखाद्याने जर चोरी केलेल्या वस्तू आणल्यात त्यानेच म्हणायचं की हे मला मान्य आहे, म्हणजे एखाद्या चोराने चोरी करताना ती चोरीची गोष्ट ही ऍडमिट करून त्या खर्तिकतात नोंद करून घेतली। आणि तसं गट क्रमांक 333-2 मध्ये तब्बल अधिसूचनेनंतर 3.5 वर्षांनी पुन्हा अजून सौ मंदाकिनी खडसे यांनी त्यांच्या लाभामध्ये हस्तांतरण रिकन्व्हेन्स डीड हे निष्पादित करून दिले। अध्यक्ष महोदय, ही लोक एवढ्या वेळ थांबली नाही, मान्य ही जमीन त्यांनी घेतली असेल, इथंही चाललं असतं। खरेदी खतामध्ये सातबाऱ्या उतार्यावर स्पष्ट नोंद होती की ही लागवड योग्य ही जिरायत जमीन आहे। यांना हा साक्षात्कार झाल्यानंतर या महोदयांनी
सगळे बॅकडेटेड कागद बनवलेत. माझ्याकडे गुगलचे सगळे इमेजेस आहेत. अध्यक्ष महोदय, खरेदीच्या अगोदर तिथं झाडं लावण्यात आली आणि त्या झाडांचा मोबदल्यासाठी त्यांनी अवॉर्डसाठी प्रोसेस चालू केली. त्यांना पैसे किती मिळायला पाहिजे? इथं समोर सगळे सन्माननीय सदस्य बसले. असा धंदा आहे की 15,20,000ला घेतलेली जमीन जी खरेदी खत झालं 13/1/2023च्या नोटिफिकेशन नंतर 14 दिवसांनी 27/1ला 352(2)/1 आणि लगतच्या गटांमध्ये या महोदयांना कम्पेन्सेशन किती मिळालं असेल तर एकामध्ये मिळाले 57,88,662, एकामध्ये मिळाले 10,64,546 परिवारातल्या लोकांना, एकाला मिळाले 84,89,348, एकाला मिळाले 52,406, अजून एकाला मिळाले 17,041 रुपये, अजून मिळाले 45,72,345, अजून एका गटात मिळाले अध्यक्ष महोदय 38 लाख, अजून एका गटात मिळाले 22,000, 11,43,000, एकात मिळाले 15,98,000, एकात मिळाले. अध्यक्ष महोदय, या सन्माननीय सदस्यांना 13 ठिकाणी कम्पेन्सेशन एकाच याच्यामध्ये मिळालं. प्रश्न असा आहे की आता इथंही हे लोक थांबले नाही. यांनी यामध्ये पुढे काय केलं की वाढीव भरपाईसाठी महसुलीमध्ये नोंदीत बदल केले. एकनाथ खडसे यांनी 352ची खरेदी केली. त्या विक्रेत्याने सादर केलेल्या उताराचं जर अवलोकन केलं तर 2022 मध्ये ही जमीन याच्यामध्ये खरीप होतं. त्या उतार्यावर दिसतंय की इथं कापसाचं पीक घेतलं जातं. अध्यक्ष महोदय, आता तिथं 8-8, 10-10 वर्षाची, 5-5 वर्षाची झाडं असल्याची चित्र आता इथं दिसतंय. माझ्याकडे 2022च्या ज्यावेळेस गुगल इमेजेस आम्ही बघितल्या तर हा शासनाचा मोठा फसवणूक या मुक्ताईनगर तालुक्यातील हद्दीतील महसुली लगतच्या बहुतांश शेतजमिनीमध्ये या मध्यान्ह पूर्ण कोरडवाहू जिरायती जमिनी या रात्रीतनं नाही. साहेब ऐकून घ्या की हे झालं कसं. हे सिंडिकेट अजून संपलेलं नाहीये. तुम्ही पूर्ण ऐकलं भाऊ, तुम्ही पण सांगतो मी भाऊ, यामध्ये कुठलीही पाईपलाईन, कुठलाही अन्न सर्वे मधून विहीर कुठलीही दाखवण्यात त्यावर नव्हती. ही जमीन कुठली इरिगेटेड नव्हती. साहेब, यामध्ये संयुक्त मोजणी अहवाल ज्यावेळेस तो बघितला त्यामध्ये अध्यक्ष महोदय, सदर भूसंपादनाच्या अनुषंगाने 25/1/2022 रोजी कलम 3ची जी अन्वय आपण जे नोटिफिकेशन काढलं होतं त्यामध्ये जॉईंट मेजरमेंट सर्वेमध्ये संपूर्ण प्रक्रिया 1 वर्षामध्ये कलम 3 अन्वय पूर्ण केली पाहिजे. हा शासनाचा नियम असताना देखील यामध्ये प्रसिद्ध होण्यानंतर देखील अपवादात्मक परिस्थितीमध्ये केवळ हरकतग्रस्त शेत जमिनी सुधारणा अपेक्षित असताना देखील यामध्ये संयुक्त मोजणी अहवालामध्ये संशयितरित्या बदल करण्यात आले. अध्यक्ष महोदय, हे सगळे रजिस्टर्ड डॉक्युमेंट्स आहेत, हे सगळे मोजणी शीट आहेत. आता अपील आणि शपथपत्रांमध्ये दिशाभूल करून पुढच्या आता या सगळ्या एकंदरीत प्रकरणाची अध्यक्ष महोदय एकंदरीत या प्रकरणाची जर व्याप्ती बघितली आपण, माझा प्रश्न सरकारला असा आहे, यामध्ये मला सन्माननीय मंत्री महोदयांनी उत्तरात काय म्हटलं आहे? उत्तरात असं म्हटलं आहे की राष्ट्रीय महामार्गच्या 1956-3 ची नोटीस झाली आहे. यामध्ये प्रश्न घ्यायला लागतील. ऑलरेडी तुम्हाला 10 मिनिटं तुम्ही सगळा विषय डेव्हलप. आता माझा प्रश्न असा आहे, एकंदरीत 2 मिनिटं ऐका. संपूर्ण एकंदरीत प्रकरणाची सरकार SIT चौकशी करेल का? एक. दुसरा प्रश्न आहे, संबंधितांवर आपण बनावट दस्तऐवज आणि खोट्या नोंदी करणे, फॉर्जरी कलम यामध्ये गुन्हेगारी कट रचणे, क्रिमिनल कॉन्स्पिरन्सी तयार करणे या अंतर्गत कारवाई करेल का? 2. अध्यक्ष महोदय, यामध्ये जर एखादा लोकप्रतिनिधी अशा पद्धतीने करत असेल तर कायद्यातल्या तरतुदी आहे. भ्रष्टाचार अधिनियम कायदा 1988 प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट च्या कलम 3(1) नुसार यामध्ये सरकार अजून ACB मार्फत सोबत एक अतिरिक्त चौकशी चालू करेल का? हा गुन्हा इकॉनॉमिक ऑफेन्स वीककडे वर्ग करण्यात येईल का? आणि यासोबत हे सगळे आता जे पैसे मिळणार आहेत या सगळ्या अवॉर्डला स्टे देऊन याची पुन्हा चौकशी करून ते गुगल सॅकचे मॅप तपासून
की हे झाडं तेव्हा नव्हती, तेव्हा कापूस होता, जिरायती जमीन बागायत कधी झाली, ती कशी झाली, हे सगळे आवाड थांबवणार का? आणि यासोबत जे मला उत्तर दिलं आहे, हे उत्तर हे मला असं वाटतं की यामध्ये शासनाची आर्थिक फसवणूक असं म्हटलेलं नाहीये. माननीय मंत्री महोदय, महसूलजी, तुम्हाला माझी विनंती आहे, मी यामध्ये सर्व कागद आणली आहेत, यामध्ये एकनाथ गणपत खडसे यांच्या सह्या आहेत, तुम्ही सोबत त्यांचं काम केलं असेल, व्हाउचरवर सह्या आहेत, त्यांनी फक्त आता चेक घेण्याचं बाकी होतं. हे प्रकरण लक्षात आल्यानंतर आता फक्त त्यांनी चेक स्वीकारला नाही म्हणजे एखादी चोरी होते, चोरी होत असताना फक्त मी घरापर्यंत मान नेला नाही असं आता हा म्हणण्याचा उद्देश इथं दिसतोय. एकंदरीत SITचं आउटकम किती दिवसात येईल याचं सविस्तर उत्तर, समाधान होईल असं उत्तर मला मंत्री महोदयांकडनं आणि सरकारकडनं अपेक्षित आहे. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, मान्य मंगेश चव्हाणजींनी जी वस्तुस्थिती मांडली, ती वस्तुस्थिती आणि ती क्रोनॉलॉजी फार मोठी आहे. पण यामध्ये मी एवढंच सांगेल की आज कुठलाही मोबदला संबंधित शेतकरी ज्यांचं नाव मंगेश चव्हाणजींनी घेतलं आहे त्यांना दिलेला नाही आहे. पुढचं आज मोबदला वाटपच झाला नाही आहे. त्यामुळं मोबदला वाटप झाल्यामुळं आज मात्र कुठली आर्थिक फसवणूक तर नाही आहे, पण हा प्रयत्न झाला का, शासनाला फसवण्याचा प्रयत्न झाला का, काही गोलमाल करण्याचा प्रयत्न झाला का, या सर्व विषयासंबंधी आणि विषय वेगवेगळ्या विभागाचे आहेत. अर्धा विषय हा मुद्रांक विभागाचा आहे, त्यातला भूसंपादन आणि कालाचा विषय आहे, राष्ट्रीय महामार्ग याच्यामध्ये आहे, त्यामुळं NHI आहे. मी सांगतो, मी उत्तर द्या. मंत्री महोदय बोला. या लक्षवेधीमध्ये जी क्रोनॉलॉजी आहे त्यामध्ये एवढंच सांगतो मंगेश चव्हाणजी, 6 विभाग आहे. NHI आहे, मुद्रांक आहे, भूसंपादन आहे, आमचं EIDO आहे, त्यानंतर तलाठी आहे ज्यांनी नोंदी घेतल्यापासून तर भूमी अभिलेखपर्यंत. त्यामुळं 6 विभागाची चौकशी करावी लागणार आहे. त्यामुळं मी आपल्याकडे एकच सांगेल की आपले या भागाचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली SIT आम्ही नेमू, आजच नेमू, आणि 3 महिन्याच्या आतमध्ये 3 महिन्याच्या आतमध्ये 3 महिने लागतील 3 महिन्याच्या आतमध्ये ही जी तोपर्यंत 3 महिन्याच्या आतमध्ये सर्व विभाग आहे, 6 विभाग आहे, 6 विभागाची संपूर्ण त्या ठिकाणी जे चौकशीचा भाग असतील 3 महिन्याच्या करता लागेल. या ठिकाणी मंगेश चव्हाणजी की आपल्याला 6 विभागाची हिअरिंग घ्यावी लागणार आहे आणि संपूर्ण 9 गावाचे निवाडे आहेत. एकटा निवाडा नाही आहे. एखादा निवाडा आपण जेव्हा चेक करतो तेव्हा 9 गावांचा निवाडा आहे आणि 9 गावाच्या निवाड्यामध्ये केवळ याच प्रकरणात नाही, अजूनही अशा प्रकरण याच निवाड्यामध्ये काही गडबड झाली आहे का? कारण मी जर विचार केला तर गिरीशभाऊ या ठिकाणी, गिरीशभाऊचं नाव नाही पण मंगेश चव्हाणजी, आपण सांगू शकतो की या ठिकाणी जे 9 गावं आहेत त्या 9 गावाच्या जमिनीचा हा प्रश्न आहे. त्यामुळे एकच प्रकरण झालं असं कशावरनं? अजून त्या ठिकाणी जयस्वालचं प्रकरण आहे, अजून या ठिकाणी 4-5 प्रकरणं आले आहेत आणि त्यामुळं मला असं वाटतं या प्रकरणाची संपूर्ण SIT आपण करू. 3 महिन्याचा मंगेशजी मला वेळ द्या, 3 महिन्याच्या आतमध्ये पूर्ण करू. याला 6 विभागाचे अधिकारी या ठिकाणी इन्व्हॉल्व आहेत, त्या सर्व विभागाचे आपल्याला इन्क्वायरी करायला लागणार. त्यामुळं प्रवीण गेडाम जे विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली आपण SIT तयार करू आणि 3 महिन्याच्या आतमध्ये हा SITचा रिपोर्ट सभागृहामध्येच त्या ठिकाणी आपण या ठिकाणी सादर करू. अध्यक्ष महोदय, बघा, आपण काही गोष्टींचे कायदे करतो. लँड ॲक्विजिशन कायद्यामध्ये बऱ्याचशा अडचणी यायच्या म्हणून तो कायदा आपण अमेंड केला. तो कायदा अमेंड का केला की एकदाचं आपण कलम 3D जर नोटिफिकेशन काढलं तर कुठल्याही जमिनी आपण खरेदी करू शकत नाही. या उतार्यावर नोंदी असताना सन्माननीय सदस्य एकनाथराव गोदावरी गणपत खडसे यांनी ते खरेदी खत नोंदवलीत.
त्या खरेदी खतामध्ये स्पष्ट उल्लेख आहे. आणि हे असताना ज्या पद्धतीने महसूल मंत्री महोदय आपण उत्तर दिलं की शासनाची कुठलीही फसवणूक झाली नाही, मला आपल्याला सांगायचं आहे की व्हाउचरवर त्या परिवारातल्या म्हणजे एकनाथ गोदावरी गणपत खडसे यांनी सगळ्यांनी याच्यावर सह्या केल्या आहेत. यांचा डीडी तयार आहे. तुम्हाला हवं तर मी त्याच्या सगळ्या व्हाउचरच्या कॉपी माहितीस्तव देतो. परंतु अशी कुठल्याही प्रकारची तुम्ही एका प्रकारे सदस्यांची दिशाभूल करणारी माहिती पटलावर ठेवू नका. जे लोक चोर आहेत त्यांना प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न जर या सदस्यांकडनं होत असेल, जे लॉ मेकर्स आहेत तर ते लॉ ब्रेकरची भूमिका करताय. आणि जर अशा लोकांना जर हे सदस्य म्हणून जर आपण जर प्रोटेक्ट करत असाल तर मला असं वाटतं की या राज्यातल्या जनतेचं हित आपण कसं साधणार हा प्रश्न यातून निर्माण झालाय. आपल्याला यामध्ये सडेतोड भूमिका घ्यावी लागेल, यामध्ये स्पष्ट भूमिका घ्यावी लागेल आणि कुठल्याही लोकांना पाठीशी घालता येणार नाही. जे अपरंटली दिसतंय की हा एक नेक्सेसचा प्रकार आहे, हे एक सिंडिकेट आहे, त्या अधिकाऱ्यांना आपण आज निलंबित केले पाहिजे. त्यांनी खरेदी खत नोंदवले कसे? इथं जर रजिस्टर डॉक्युमेंट तुमच्या समोर दिसत आहे, तिथं रजिस्टर डॉक्युमेंट असताना आपण त्या रजिस्टर ऑफिसला आज निलंबित केलं पाहिजे आणि ही चौकशी वेळेत विहित मर्यादेत आपण पूर्ण केली पाहिजे. आणि मागच्या वेळेसारखी SIT सारखी ही SIT व्हायला नको. आपण आयुक्त 2 मिनिटं ऐका, आपण एक आयुक्त दिलं, त्यामध्ये अजून एक IAS अधिकारी आणि एक IPS दर्जाचा अधिकारी द्यावा. संबंधित व्यक्ती ही स्ट्रॉंग व्यक्ती आहे, ती इन्फ्लुएन्सिंग व्यक्ती आहे. त्याच्यामुळे यामध्ये कमीत कमी 2 IAS आणि एक IPS दर्जाचे अधिकारी आपण द्यावे. ते आपण देणार का हा आपल्याला सवाल आहे. नाही, मी आता अध्यक्ष महोदय 3-4दा सारखं स्टेटमेंट केलं आहे की आर्थिक फसवणूक का म्हटलं की अध्यक्ष महोदय याच्यामध्ये कुठलाही भूसंपादनाचा मोबदला उचलला नाही आहे, आपण तो थांबवला आहे. आता दुसरा प्रश्न आहे की याची SIT आपण नेमली. हे खरं आहे की याच्यामध्ये थोडा फौजदारी आहे, त्यामुळे IPS अधिकारी देऊ आणि 2 IAS तर राहणार ते, कारण प्रवीण गेडाम तिथे डिव्हिजनल कमिशनर आहे, एक जिल्हाधिकारी राहतील, त्यामुळे त्यांची मागणी मान्यता आहे. फक्त आर्थिक फसवणूक याकरता म्हटलं मी की त्या ठिकाणी भूसंपादनाचा मोबदला वाटप झाला नाही आणि त्यामुळं आपण याची SIT करू.